महान पोलीस चौकीवर गोवंश विक्रेत्यांकडून प्रचंड दगडफेक। आरसीपी पोलीस घटनास्थळी दाखल, तगडा बंदोबस्त, 20 लोकांविरुद्ध कारवाईचे संकेत। पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील महान पोलीस चौकीवर सोमवारी सकाळी 12:30 वाजताच्या सुमारास एका गोवंश विक्रेत्याकडून त्याच्या काही सहकाऱ्यांकडून पोलीस चौकीवर प्रचंड दगडफेक केल्याची घटना घडली आहे। स्वप्नील बर्गे नावाच्या पोलीस शिपायाला दगड मारला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे महान इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सध्या परिस्थितीमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधींना दिली आहे। प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा महान इथं मोठ्या प्रमाणावर गोवंशाची विक्री होत असल्यामुळे चौकीतील कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास कारवाईसाठी घटनास्थळ गाठलं। पोलिसांनी घटनास्थळावरून एक गोरा सुद्धा आणलाय। ही कारवाई होताच गोवंश विक्रेता व त्याच्या सहकार्यांनी एकच गदारोळकडून चौकीवरती प्रचंड दगडफेक केली। यावेळी पोलीस चौकीमध्ये केवळ जमादार सुभाष पारदीश, जमादार भिकासिंग जाधव आणि पोलीस शिपाई स्वप्नील बर्गे हे 3च कर्मचारी चौकीमध्ये हजर होते। स्वप्नील बर्गे नावाच्या पोलीस शिपायाला दगड मारला असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमध्ये एक सत्यता अशी मिळाली आहे की त्यांना दिले, मग आम्हाला का दिलं नाही। या घटनेवरून हे प्रकरण पेटलं असल्याचं समजतंय। याबाबत गावकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांना माहिती दिली आणि त्यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन आरसीपी पोलिसांचा ताफा दाखल केला। सध्या परिस्थितीमध्ये गोवंश विक्रेता अलीम चंदानी याला अटक केली आहे। पोलीस या घटनेवरून 20 लोकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे। दरम्यान या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली आहे आणि पोलीस यंत्रणेला ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। असा गंभीर प्रकार घडू नये हे अतिशय निंदनीय आहे। त्यावेळी पोलिसांनी दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, अकोला एलसीबीची टीम व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असल्याची माहिती आहे। सध्या परिस्थितीमध्ये महान पोलीस चौकीसमोर आरसीपी जवान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। सध्या परिस्थितीमध्ये महान इथं शांतता आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे करत आहेत। प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।